वॉर्ड क्रमांक 125 राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार हरिश्चंद्र जंगम यांच्या प्रचार रॅलीला आता वाढता प्रतिसाद मिळत आहे. हरिश्चंद्र जंगम प्रभाग क्रमांक 125 राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीचा अधिकृत उमेदवार. आता 4 तारखेपासून आतापर्यंत ज्या मी पदयात्रा काढल्या ते दिवसेंदिवस मला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लोक स्वतःहून माझ्या पदयात्रांमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे माझा उत्साह वाढलेला आहे आणि मी नक्की विजयी होईल. मला मतदारांना विनंती करायची आहे की आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी मला संधी द्यावी अशी मी विनंती करतो. तुम्ही लोकांपर्यंत फिरताय, समस्या काय आहेत त्याबद्दल काय सांगाल? इथल्या समस्याबद्दल काय सांगाल आपण? आणि लोकांना फिरते आणि इथला बदलाव व्हावा म्हणून काय आपल्या अपेक्षा आहे? या ठिकाणी ज्या समस्या आहे, आमचा पक्ष सरकारमध्ये आहे आणि अजितदादा हे धाडसी नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीनं या ठिकाणी किती जटिल प्रश्न असले तरी ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. मतदात्यांना काय आव्हान कराल? येत्या 15 तारखेला महापालिकेची प्रभाग क्रमांक 125ची निवडणूक आहे. मी मतदारांना आव्हान करीन की मला संधी दिली तर या प्रभाग 125चं मी नंदनवन बनवेन. काँग्रेस पक्षाचा काय सांगाल शेवटच्या चरणामध्ये आता निवडणुकांच्या आणि प्रचाराची हे रंगलात आहे. आज नवाबाई देखील येऊन गेले. नवाबाईंनी आज प्रमुखांनी भाग घेतला. काय सांगाल? वाढतो या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याआधी देखील नेतृत्व केलं होतं. काळानुरूपे मागच्या काही काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या विभागाचं नेतृत्व करू शकलं नाही, बदलतं राजकारण. परंतु आमचे वरिष्ठ सहकारी हरिश्चंद्र जंगम साहेब यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवसेंदिवस या प्रचारामध्ये आम्ही रंगत येत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच बाजी मारणार ह्या दृष्टीने वाटचाल करत आहे. एक 4-8 दिवसापूर्वी या विभागामध्ये दुरंगी लढत होईल असे एक चित्र निर्माण केलं गेलं होतं. फेक नॅरेटिव्ह सेट केला होता. परंतु आम्ही असं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्याचा जोश, या जोशाच्या माध्यमातून आम्ही आमच्या उमेदवाराचा आजच्या या वयात असलेला जोश हे पाहता आम्ही ही उमेदवारी, आम्ही ही लढत, ही विजय नक्की करणार आहोत. आणि सर्व आमच्या पक्षाच्या साक्षीदाराने, सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने आणि रमाबाई नगर, आंबेडकर नगराच्या सर्व मतदारांच्या वतीने आम्ही जाहीर करतो की आमची एक प्रकारे विजय मिरवणूकच आहे. 16 तारखेला गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रमाबाई कॉलनीतल्या पर्यावरच्या तुम्ही उमेदवारांना कोण आपला डोर टू डोर फिरताय, कॅम्पिंग आहे, मोठा लीड इथे मिळेल असं वाटतं? मोठा लीड इथून मिळेल असं वाटतं? नक्कीच रमाबाई आंबेडकर नगरची जनता शून्य आहे. गेले अनेक वर्ष इकडे जे नेतृत्व होतं त्यामध्ये बदल घडणं अपेक्षित आहे. पण बदल घडणारी जी पोकळी निर्माण झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही नक्की भरून काढेल हा रमाबाई आंबेडकर नगरातल्या जनतेचा आणि मतदारांचा विश्वास आहे. त्याचमुळे आम्हाला भरघोस पाठिंबा आमच्या पदयात्रेच्या माध्यमातून, आमच्या डोर टू डोर बैठकाच्या माध्यमातून मिळत आहे. आणि 16 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा, घड्याळाचा झेंडा आणि घड्याळाचा गजर ह्या माता रमाबाई आंबेडकर नगर आणि 125 वॉर्डमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही.